तुम्ही पालक पनीर उरलाय म्हणून गरम करून दुसऱ्या दिवशी खाता किंवा पालकाची भाजी पुन्हा गरम करून वापरता? मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला हवा. पालक पुन्हा गरम का करू नये याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. पालकात नायट्रेट्स असतात. काही संशोधनात हे आढळून आलंय की नॅचरल नायट्रेट्स हार्ट हेल्थसाठी चांगले आहेत. यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यासही मदत होते. पण पालक वारंवार गरम केल्यामुळे या नायट्रेट्सचं नायट्राइट्स आणि त्यानंतर नायट्रोसोमाइन्स मध्ये रूपांतर होतं. युरोपियन फूड इन्फॉर्मेशन काउन्सिलच्या माहितीनुसार पालक वारंवार गरम करू नये. यामुळे नायट्रोसोमाइन्स तयार होतं. हे एक कार्सिनोजेनिक कंपाऊंड आहे. त्यामुळे शरीरात कॅन्सर वाढण्यास मदत होते. तर सायन्स डायरेक्ट मध्ये छापण्यात आलेल्या संशोधनात असं आढळून आलंय की नायट्रोसोमाइन्स कार्सिनोजेनिक आहेत, ज्यामुळे मेंदू, फुफ्फुस, लिव्हर, किडनी, ब्लॅडर, पोट आणि अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या शक्यतो फ्रेश बनवून खा किंवा एखाद्या वेळेलाच गरम करा. पण या भाज्यांना वारंवार गरम करणं टाळा. हे शरीरासाठी बिलकुल चांगलं नाहीये. डेली मेल मध्ये दिलेल्या माहितीनुसार नायट्रेट्समुळे आपल्याला त्रास होत नाही, पण आपल्या शरीरात असणारे बॅक्टेरिया आणि एन्झाईम या नायट्रेट्सचं रूपांतर नायट्राइट्स आणि त्यानंतर नायट्रोसोमाइन्स मध्ये करतात. यामुळे आपल्याला त्रास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पालक किंवा हिरव्या पालेभाज्या या पुन्हा गरम करणं हे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाहीये. या व्हिडिओतून मिळालेली माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.